सुरुवातीपासून जर बघितलं हा आरक्षणाचा इतिहास, आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे. हे प्रतिनिधित्व पण दिलं छत्रपती शाहू महाराजांनी. त्याची पण एक गोष्ट आहे, म्हणजे मी एन डी पाटील साहेबांचा कार्यकर्ता. एन डी पाटील साहेब कर्मवीर भाऊरावांचे कार्यकर्ते, कर्मवीर भाऊराव पाटील शाहू महाराजांचे कार्यकर्ते. त्या पिढीतून मी जे एन डी पाटील साहेबांच्याकडून ऐकलं ते आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व म्हणजे नेमकं काय. तर असं एकदा मुंबईला जाताना एन डी पाटील साहेबांना मी विचारलं, साहेब शाहू महाराजांनी आरक्षण लागू का केलं, म्हणजे एवढं काय गरज पडली त्यांना. सगळं हातात कारभार स्वतःच्या ठेवायचा असताना म्हणजे सगळंच होतं त्यांच्याकडं, तरी पण जनतेकडे काय द्यायचा प्रयत्न केला. तर शाहू महाराजांनी तेव्हा बघितलं, ते एन डी पाटील साहेबांनी सांगितलं, जुना राजवाड्याकडे तेव्हा सगळी कार्यालय होती सरकारची. शाहू महाराज जेव्हा राजवाड्यावरून बाहेर पडले की दरबाराची पाहणी करायला द्यायचे. महिने काही माणसं तिथंच एक झोपडी मारून तिथं जेवण शिजवून खायचे. तो महाराज त्यांना विचारले, अरे का रे इथं काय थांबलाय, रोज बघतो तुम्ही इथं आहे. साहेब आमची कोर्ट कज्जाची जमिनीची भांडण चालल्यात. मग कोणाबरोबर चालल्यात, हे आहे ना आमचा भाऊ की. अरे मग तुम्ही इथं रोज जेवण करून खाताय, मी रोज बघतोय तुम्हाला. आणि दोघं एक काम बाहेर गेला तर त्याची भाकरी तू करतोयस, ते जेवण एकमेकाचं खाताय. तुमचं मिटलंय काय, मिटलंय की साहेब आमचं. अरे मग मिटलंय, मग वरती का मिटत नाही तुमचं. नाही ते वरती वकील सांगतोय उद्या या, ह्याचा वकील सांगतोय उद्या, त्याचा सांगतोय परवा दिवशी या, आणि असं करून ते आमची केस 2-2 महिने आम्ही इथंच आहे. हो म्हटलं असं का होते, म्हणजे तिथं आमचा कोण आहे. म्हणजे अरे आमचा कोण म्हणजे, अहो म्हटलं सगळे तिथं कोण बसल्यात बघा की म्हणले. तिथं आमच्यातली दखल घ्यायला आमचा माणूस कोणच नाही तिथं. हे ज्यावेळेला शाहू महाराजांना कळालं की आपला माणूस तिथं कोणतरी पाहिजे, म्हणून शाहू महाराजांनी आरक्षण लागू केलं. म्हणजे आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे. आज पण आपण कुठल्याही मोठ्या कार्यालयात गेलो तर कुणाची थोबाड बघत नाही, आपण ती नेमप्लेट बघतोय. आणि मग त्यातनं माझ्या आडनावाचा कोण आहे काय, आणि मग आपण त्याला ओळख नसतेच तरी पण जाऊन विचारतोय, बाबा तुम्ही साहेब कुठले, मी इकडचा. आणि अशा माध्यमातून ती कामं होत गेली. हे आरक्षण आहे, प्रतिनिधित्व. आणि आरक्षणाची दुसरी व्याख्या आहे की संरक्षण आहे. ते संरक्षण अशा दृष्टिकोनातून की आज एक सबल समाज, शाहू महाराजांनी जे घोड्याचं उदाहरण दिलं ते खरं आहे. ते एकदम चणा सगळ्यांच्या समोर टाकला आणि सगळी घोडी एकदम सोडली. जी सशक्त होते तिनेच सगळं खाल्लं. म्हणजे त्या काळात पण शाहू महाराजांच्या काळात सगळ्या नोकऱ्या कोणाकडे होत्या, जी शिकली होती पुढारली होती त्यांच्याकडेच होत्या. आणि मग त्यानंतर आत्ताच्या काळात जर आम्ही विचार करायला लागलो, स्वातंत्र्यानंतर इथला प्रबल असलेला मराठा समाज ज्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या सत्ता आहे, जमिनीपासूनच्या सत्ता. ज्यावेळेला घटना तयार होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी संकल्पना मांडली होती, हा देश आपल्याला सुजलाम सफलाम बलवान करायचा असेल, महासत्ता करायची असेल तर हाताला काम दिलं पाहिजे. आणि हाताला काम द्यायचं असेल तर काम देण्यासारखी जमिनीचं आहे, आणि जमिनीचं आपण फेरवाटप करूया. तर त्यावेळेला कधीही त्या मिटिंगला, म्हणजे घटना समितीच्या ज्या मिटिंग व्हायच्या वेगवेगळ्या क्षेत्रातले त्यांनी जाहीर केलं जायचं, आणि मग त्यातल्यातली तज्ज्ञ खासदार त्या दिवशी सगळी तिकडे यायची आणि त्या एकेका कलमावर त्यांची चर्चा व्हायची. आणि ज्या वेळेला जमीन फेरवाटपाचा विषय आला त्यावेळेला जे जहागीरदार सरंजामशाम कधी येत नव्हते ते सगळे तिथं हजर. आणि तिने सांगितलं, जमिनी तुम्ही आमच्या का देताय त्यांना, ज्यांना आम्ही डोळे वर केले की खाली मुंडी घालतात त्यांना आमच्या जमिनी देणार, हे नाही चालणार. अरे म्हटलं मग देश कसा पुढे जाणार, यांना काहीतरी दिलं पाहिजे. मग काहीतरी दिलं पाहिजे ना. मग बाबासाहेब म्हटले मग दुसरं काय देऊ आपण, जमिनी सोडून काय पण दे. आणि मग या आरक्षणाची तरतूद झाली. आणि त्याच्यामधून इंग्रजांच्या काळापासून SC STला NTला पण ते SC STला ते मिळालं, अस्पृश्य जमातींना आदिवासी लोकांना ते मिळालं. पण OBCसाठी कुठलाही व्याख्या होत नव्हती. आणि त्यावेळेला बाबासाहेबांनी घटनेमध्ये 340 कलम घातलं. आणि त्या अनुषंगानं याचा राष्ट्रपतींनी याच्यावर एक समिती नेमावी, मागासवर्ग आयोग नेमावा असं सांगितलं. आणि त्यानुसार त्यावेळेचे पंतप्रधान तो नेमत नाहीत म्हटल्यानंतर पहिली निवडणूक 52ला झाली आणि त्या निवडणूक 51ला झाली. आणि त्या निवडणुकीनंतर ते नेमत नाहीत म्हटल्यानंतर बाबासाहेबांनी आंदोलनं करायला सुरू केली होती. देशभरातल्या OBCच्या मिटिंग घेत होते. त्यावेळेला पंजाबराव देशमुख होते, आपल्या कोकणातले आमचे नारायण सुतार होते, त्याचबरोबर दिबा पाटील शेका पक्षाचे खासदार त्या काळात. ही सगळी माणसं त्या समाजवादी विचाराची, डाव्या विचाराची, ही सगळ्यांना बाबासाहेब घेऊन सांगत होते की ह्यामध्ये तुम्ही सगळे OBCमध्ये सहभागी होऊ शकताय आणि तुम्ही एकत्र आला पाहिजे. दुर्दैवाने ते होत नाहीत म्हटल्यानंतर बाबासाहेबांनी त्यावेळेला राजीनामा दिला. आणि ह्या परत सगळ्या मोठ्या सभा सुरू केल्यानंतर ह्या सत्तारूढवाल्यांना कळालं की बाबा आता ही जर सगळी बाबासाहेबांच्या मागे गेली तर बाबासाहेबांनी घटनेमध्ये एक मताचा अधिकार दिलाय, मग तो राजा असू दे नाही रंक असू दे. हे जर 70% मतदान जर बाबासाहेबांचे गेलं तर आमची सत्ता उकडत्या. आणि म्हणून मग त्यांनी नाईलाजानं काकासाहेब कालेलकरांचा आयोग नेमला. त्या काकासाहेबांनी पण 2-4 वर्षे घेऊन भारतभर तिने नोटिफिकेशन करून भारतभराचा दौरा करून जवळजवळ 3,500 जाती तिने OBCमध्ये घातल्या. त्यामध्ये
त्यावेळेला पण मराठा समाज ह्या ओबीसीमध्ये आला नाही. त्यावेळची पत्रक आहेत, 1921चं एक पत्रक आहे, त्या कुठल्या तरी त्यावेळच्या दैनिकामध्ये प्रसिद्ध झाले. त्यामध्ये सरळ सरळ त्यांनी त्या मराठा समाजाचे नेत्याने आवाहन केले, इथून पुढे तुमच्या जातीचा उल्लेख करताना फक्त मराठा म्हणून करा, कारण का आपण सगळे मोठे आहोत, आपल्या गावामध्ये आपली सत्ता आहे, सगळं आपल्याकडे आहे आणि आपण खालचे नाही आहोत आणि आपण एक विशिष्ट वर्गाचे आणि आपण रोप जमवणारे आहे, आमच्या हातात सगळे पॉवर आहेत, त्यामुळे कुणी आपली खालच्या जातीचं म्हणून कुणी नोंद करू नका. ते 1921 पासून ते कंटिन्यूस पुढे सुरू झालं. देश स्वतंत्र झाल्यानंतर जो कालेलकर आयोग नेमला, त्या दुर्दैवानं बाबासाहेबांचं निधन झाल्यानंतर आमच्यातल्या ओबीसींच्या मध्ये असं कोण नेतृत्वच नव्हतं. जे कुठं उभं राहणार होतं ते बाबासाहेब गेल्यामुळे सगळं संपलं. आणि मग त्यानंतर मात्र या डाव्या समाजवादी लोकांनी देशभर काही आंदोलनं सुरू केलीत. त्याला 1980च्या दरम्यान, म्हणजे 75च्या दरम्यान इंदिरा गांधींच्या आणीबाणी लागू झाल्यावर ह्या देशभरातल्या ह्या समाजवादी लोकांनी पिछड़े पावे 100 में 60, जिनकी जितनी भागीदारी, जिनकी जितनी संख्या उनकी उतनी हिस्सेदारी म्हणून त्यांनी जाहीर केलं. तेव्हा आम्हाला लोकांना पण वाटलं आता आमची संख्या मोठी आहे, आम्हाला पण अधिकार मिळतील. आणि त्यावेळेला सगळ्या ओबीसीनी झाडून जागरूकतेनं मतदान केलं आणि इंदिरा गांधींचं सरकार पडलं. ते पडल्यानंतर जे मोरारजी देसाईंचं सरकार आलं, आमची त्यावेळच्या नेत्यांची अपेक्षा होती की कालेलकर आयोग लागू करतील, पण त्यावेळेला पण जे राजकारण झालं ते व्हायला नको पाहिजे होतं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं तो कालेलकर आयोग जुना आहे, आता आपण नवीन आयोग नेमूया आणि खासदार बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांचा जो आयोग नेमला, खरोखर त्या आयोगानं इतकी देशभर चांगली माहिती केली. 11 जवळजवळ क्रायटेरिया लावले होते, 3 मुख्य निकष, एक पहिला सामाजिक निकष, दुसरा शैक्षणिक निकष आणि तिसरा आर्थिक निकष होता. ह्या पहिल्या सामाजिक निकषामध्ये नमूद केले की जी व्यक्ती किंवा जे परिवार, तो समाज त्या गावामध्ये स्वतःला मागास समजतोय आणि त्या गावातला उच्चवर्णीय त्याला मागास समजतो, ही समाजाची पहिली मागासलेपणाची व्याख्या आहे. ह्या मागासलेपणा व्याख्येमध्ये मराठा समाज कुठं बसतोय काय? ही पहिली व्याख्या आहे की मी मागास आहे का. तिथून पुढे आणि मग आत्ताच्या ह्या काळामध्ये आलो त्यावेळेला तिने जवळजवळ 6,500 जाती ओबीसींच्या शोधल्या, त्याचे निकष लावलेत. त्यामध्ये त्या कुटुंबातील महिला पाण्याच्या गागरी डोक्यावरून किती किलोमीटरवरून आणतात त्याचा उल्लेख आहे. त्यांचे मुलींचं बालविवाहाचं प्रमाण किती आहे, सरासरीपेक्षा 25% कमी, म्हणजे 12-13 वर्षात पण त्या मुलींची लग्न होत होती. त्याबरोबर त्यांचं राहणीमान घरदार कसं आहे, ह्या सगळे निकष तिच्या लावले होते. आणि त्यांचं शारीरिक कष्टाचं प्रमाण किती आहे, त्यांना जमीन किती आहे, हे सगळे निकष लावून त्यापैकी 11 पैकी 8 ज्याला गुण पडतील त्या जात ओबीसीमध्ये घातली गेलेली आहे. म्हणजे त्याला एक सायंटिफिक त्याच्यामध्ये दर्जा तिने देऊन सगळं रिसर्च करून त्या जाती ओबीसीमध्ये घातल्या. मराठा समाजाचं त्यानंतर जे आंदोलन सुरू झालीत अण्णासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली, मुळात ह्या संघटना स्थापन कशासाठी झाली आहे तर त्या आरक्षणाला विरोध करायला झाली होती. अण्णासाहेब पाटलांनी पण त्या काळामध्ये आरक्षणाला विरोध म्हणून मोर्चे काढलेत. त्यानंतर पण त्यांच्यामध्ये पण काही चांगली होती, आम्हाला असं म्हणायचं नाही की त्यांच्यामध्ये पण गरीब नाहीत, पण आरक्षण हा गरीब हटवाचा कार्यक्रम नाही आहे. नाहीतर मग झोपडपट्टीमध्ये कुठल्या जातीची लोक आहेत, सगळी मागासवर्गीय समाजाचे आहेत, ओबीसी समाजाचे, भटक्यांचे आहेत, त्यामध्ये मराठा समाजाची पण असतील ना. पण हा आरक्षण म्हणजे कुठला दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नाही, हे प्रतिनिधित्व आहे आणि हे कोणापासून तरी संरक्षण आहे. आणि अशा संरक्षणामध्ये त्या काळामध्ये प्रवीणदादा गायकवाड असतील, पुरुषोत्तम खेडेकर असतील, श्रीमंत कोकाटे असतील, बऱ्याचशा मराठा समाजाच्या चांगल्या नेत्यांनी की बाबा आम्हाला मराठा म्हणून स्वतंत्र आरक्षण द्या. कोल्हापूरमध्ये पण गेल्या 3 वर्षापूर्वी जे मराठा क्रांती मोर्चा निघाला, आमच्या इथं बॅनर काय लावले होते, एक मोठं कोल्हापुरी चप्पल लावलं होतं आणि खाली काय लिहिलं होतं, नको कुणाच्या वाट्याचे हवे आम्हाला हक्काचे. आता तुम्हाला हक्क पाहिजे होता म्हणून तुम्ही ते भांडला. दुर्दैवानं सरकारला त्या गोष्टीत या पूर्ण काही करता आलं नाही. मुळात मागासवर्ग आयोग म्हणून ज्या 3 क्रायटेरिया लावले जातात मागासवर्गाचे आत्ता पण, त्याच्यामध्ये पहिलं की मागासवर्ग आयोगाने यांना मागास म्हटलं पाहिजे. दुसरा क्रायटेरिया आहे की त्यांचं प्रतिनिधित्व किती आहे. तिसरा क्रायटेरिया त्यांची लोकसंख्या किती आहे. या 3 निकषामध्ये कुठेही मराठा समाज बसला नाही. गायकवाड आयोगानं यांना सांगितलं की मागास आहेत. त्या गायकवाड आयोगाला सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही चॅलेंज केल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये 3 निकषाची जी मांडणी केली गेली, आम्हाला तेव्हा साहेब वकील पण मिळत नव्हता, इतकी वाईट अवस्था होती आणि इतके दबाव होते. म्हणजे लक्ष्मण माने ज्या वेळेला या मागासवर्ग आयोगाचे सदस्य होते तर त्यांना मारण्याचा पण प्रयत्न झाला या समाजाकडून. इतक्या वाईट भीषण परिस्थितीमध्ये आमची लोक काम करतात. आज ते भटक्या विमुक्तामध्ये काम करतात. आता सुनील दादांनी सांगितलं, खरोखर ह्या समाजाला काहीच मिळत नाही. मध्यंतरी पण अशी एक परिषद ठेवली होती एका ठिकाणी, त्या ठिकाणी मी त्यांना म्हणलो, अरे तुम्ही आरक्षण कुणाचं मागायला आलाय, तुमच्यासाठी स्वतंत्र पाहिजे ना. तुमच्या क्रांती मोर्चामध्ये 50% आमचीच लोक आहेत, आम्हीच होतो तुमच्याबरोबर, पण तुम्हाला स्वतंत्र पाहिजे म्हणून होतो. तुमची मागणी आता आमच्यात काय येत आहे, तुम्हाला स्वतंत्र EWS सरकारनं दिलं ना,
मागासवर्ग आयोग तुमचा आज पण सुप्रीम कोर्टाने फेटाळलेला आहे. पण जर मागास पहिलीच तुमचा क्रायटेरिया सुप्रीम कोर्टानेच फेटाळला, तुम्ही मागास नाहीत, मग आत्ता परत हा 8 तास का? आणि मग याच्यातून जे देशपेरणी जी सुरू आहे केली ते होता कामा नये.